राज्यातील शेतकरी संपामुळे अनेक प्रश्न आणि शंकांनी जन्म घेतलाय। मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला गेलेले शेतकरी आंदोलन कोअर कमिटीचे सगळे सदस्य गायब आहेत। कोणी नॉट रिचेबल आहेत तर कोणी थेट महाराष्ट्रात सोडलाय। पुणतांब्यात येऊन शेतकऱ्यांची माफी मागतो म्हणणारे जयाजी सूर्यवंशी कुठे आहेत कुणालाच माहित नाही। त्यातील एक सदस्य जे खुद्द पुणतांबा गावचे रहिवासी आहेत त्यांना माझाने शोधलं। त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना का निर्माण झाली? किसान क्रांती मोर्चाचे गायब झालेले कोअर कमिटी सदस्य धनंजय जाधव यांच्याशी आम्ही एक्सक्लुझिव्ह संवाद साधलाय, बघूया। महाराष्ट्रामध्ये शेतकरी संपाचं वातावरण पुन्हा एकदा तापलेलं आहे। काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांची एक कमिटी मुख्यमंत्र्यांना भेटली आणि संप मिटला असं जाहीर केलं। मात्र तरी देखील महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी जो तह केला होता कमिटीने मुख्यमंत्र्यांसोबत, तो तह काही पटला नाही आणि पुन्हा लोक आज रस्त्यावरती आहेत। मात्र त्या दिवसांपासून ही जी कमिटी होती ती कुठे आहे? महाराष्ट्र त्या कमिटीला शोधतोय, कारण महाराष्ट्रातले जे काही सदस्य मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते ते सगळे सध्या नॉट रिचेबल आहेत। मात्र आपल्यासोबत एक सदस्य आहेत, धनंजय जाधव। खरं तर ज्या पुणतांब्यातून या सगळ्या आंदोलनाला सुरुवात झाली तिथलेच ते रहिवासी आहेत। मात्र या सगळ्यानंतर ते गायब होते। आत्ता आपल्यासोबत ते बोलायला आहेत आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमकं काय घडलं की त्यांना आता नॉट रिचेबल राहावं लागलं। सगळ्यात महत्त्वाचा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न असा आहे की मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेमध्ये नेमकं काय घडलं? नाही, मुळातच नॉट रिचेबल म्हणजे गेल्या 2-3 दिवसामध्ये की म्हणजे 30 तारखेनंतर जी आंदोलनाची तयारी सुरू झाली आणि त्याच्यामध्ये झोप वगैरे कमी किंवा मग स्ट्रेस वगैरे सगळा, त्यामुळं 2-3 दिवसाचा तो सगळा बॅकलॉग होता आणि त्यामुळं आणि ज्या दिवशी मीटिंग चालू होती तर ती मीटिंग अगदी पहाटे संपली। म्हणजे तोपर्यंत आम्हाला बाहेर यायला 4:30-5 वाजले। त्याच्यामुळं तो सगळा स्ट्रेस होता। त्याच्यामुळं आम्ही सगळे थोडेसे म्हणजे डिहायड्रेशन वगैरे झाल्यामुळे थोडंसं हे झालं, रेस्ट करत होतो आम्ही। पण तुम्हाला तर झोप लागली आहे का आता? म्हणजे महाराष्ट्रात असं वातावरण सुरू आहे तुमच्या मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर सुद्धा। मुळात मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर आम्ही ज्या दिवशी मीटिंग झाली, तुम्ही जे आता विचारताय की मीटिंगमध्ये, तर ज्या दिवशी मीटिंग झाली तर त्या दिवशी मीटिंगमध्ये 4.5 तास ज्यावेळेला चर्चा झाली आणि तिथं आमच्या हिशोबानं ज्या वेळेला आम्ही हळूहळू एका प्रश्नाकडे गेलो आणि त्याच्यातून आम्हाला जसं वाटलं की जसा रिलीफ मिळाला की कर्जमुक्तीचा विषय असेल, त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्र्यांनी काल त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलेलंच आहे सविस्तर। तर त्याच्यामध्ये ते कर्जमुक्तीची जी घोषणा असेल किंवा त्याच्यानंतर दुसरा मुद्दा महत्त्वाचा हमी भावाचा कायदा। आता हमी भावाचा कायदा आणि कर्जमुक्ती हे 2 महत्त्वाचे विषय होते। तर त्याच्यामध्ये हमी भावाचा कायदा जो आहे तर त्याच्यामध्ये हा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येतो। त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं सेंट्रल गव्हर्नमेंट, पण आम्ही म्हटलं असं बोलून चालणार नाही कुठंतरी आपल्याला। आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात निर्णय घेण्यात आला की येत्या आत्ताच्या अधिवेशनमध्ये त्याच्यासाठी एक स्वतंत्र राज्य कृषी मूल्य समिती त्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार। जशी सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे तशी राज्यात स्थापन करून तो राईट इथं घेणे आणि त्या कृषी मूल्य समितीमधून त्या सगळ्या याची मूल्यांकन करणे, सगळ्या शेती प्रोडक्ट जे आहेत त्याचं मूल्यांकन करणं आणि त्या हिशोबानं कायदा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही कायदा सुद्धा त्या ठिकाणी बनवतोय अधिवेशनामध्ये की हमी भावापेक्षा कमी भावात जर खरेदी केली खरेदीदाराने तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होईल। म्हणजे एवढा कायदा सुद्धा ते लोक तिथं करतायत। त्याच्यानंतर प्रश्न होता दुधाचा, जो प्रश्न होता तर तोही आम्ही तिथं लावून नाही। हे सगळे मुद्दे महाराष्ट्राला माहिती झाले, महाराष्ट्राला मुख्यमंत्र्यांनी सांगितले, परंतु तुमच्यावरती आरोप होतोय की कमिटी मॅनेज झाली, कमिटीने मुख्यमंत्री सांगतील तसं वागले आणि शेतकऱ्यांना फसवलं। नाही, मुख्यमंत्री म्हणाल तसं वागले असं जर म्हटलं तर मग 30 तारखेला पण मीटिंग झाली होती, त्याच्यामध्ये कुठे काही निर्णय झाले? 30 तारखेच्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्री आम्हाला गंभीर नाही दिसले। 30 तारखेला 3 तास मीटिंग होऊन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी काय केलं, आम्ही मागे काय केलं पुढे काय करणार हे ते सांगत होते, परंतु ते कर्जमुक्तीच्या विषयावर यायलाच तयार नाही। मी करल आणि आम्ही त्यावेळेलाही त्यांना विचारलं की ठीक आहे आपल्याला वेळ जरी लागतोय पण आपण एक कुठेतरी डेडलाईन दिली पाहिजे ना आम्हाला। तुम्ही जर म्हणता करल जर निवडणुकीच्या शेवटच्या 6 महिन्यात करणार का? मग त्या हिशोबाने ह्या मीटिंगमध्ये ते सिरियस झाले। तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक केली का नाही केली?
नाही केली, अजिबात का नाही नाही का वाटतं तुम्हाला फसवणूक केली? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वाटतं की तुम्ही फसवणूक केली. नाही, मला एक कळत नाही की ज्या वेळेला कुठलंही आंदोलन होतं तर त्या आंदोलनामध्ये ज्या वेळेला आपण चर्चेला बसतो तर कुठंतरी आपल्याला ती गोष्ट ठरवली पाहिजे की कुठंतरी आपण थांबलं पाहिजे, कारण मागण्या तुमच्या 100% मान्य झाल्या नाही, बरोबर. परंतु 100% मागण्या मान्य जर नाही झाल्या तर म्हणून आपण एक दिवस संप चालला, खूप चांगला संप चालला, दुसऱ्या दिवशी संप चालला, दुसऱ्या दिवशीच्या संपामध्ये तुम्हाला सांगतो आमच्या त्या येवल्या परिसरामध्ये नाटेगाव जे गाव आहे त्याच्यामध्ये अक्षरशः एका माणसाची मृत्यू झाली, कारण तिथं गोळीबार वगैरे झाला आणि त्या परिस्थितीमध्ये एक जणाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. तर ही गोष्ट अतिशय धक्कादायक होती की भविष्यामध्ये जर समजा हा संप चालला, संप पुढे न्यायचा म्हणजे याच्या दोन गोष्टी आहेत. यश तुम्हाला मिळालं पाहिजे एक गोष्ट, परंतु सबंध राज्यामध्ये हा संप चालतो आणि सबंध राज्यामध्ये हा संप चालू असताना कायदा सुव्यवस्था सुद्धा बिघडली नाही पाहिजे. एका बाजूला या सगळ्याची धमकी तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिली होती की कायदा सुव्यवस्था झाली तर त्याला जबाबदार तुम्ही आहात. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला धमकी देण्याचं कारण नाही, कारण धमकावल्याचा आरोप तुमच्याच कमिटीतल्या एका महिला सदस्याने केलाय. तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी धमकावलं होतं. मला तर म्हणजे बिलकुल नाही, म्हणजे धमकावलं वगैरे मुख्यमंत्र्यांनी काहीच नाही. हे उगाच बाहेर काहीतरी. आता विषय असा आहे की ज्या वेळेला एवढ्या व्यापक स्वरूपात आंदोलन चालतं आणि त्याच्यामध्ये जर काही हिंसा झाल्या, ठीक आहे, शेतकऱ्याचा जीव नाही गेला, परंतु समजा उद्या लाठीमार झाला, गोळीबार झाला, लोकांचा त्याच्यात मृत्यू झाला, तर ही जबाबदारी घेणार कोण? आणि मग आंदोलन आपलं थांबणार कधी? जर एका बाजूला आपल्याला जर रिलीफ मिळतोय 60-70% ज्या वेळेला रिलीफ मिळतोय आपण थांबत नाही, म्हणजे याचं इंटेन्शन, याची तुमचा विचार वेगळा दिसतो याच्यामध्ये. तर कुठंतरी आपण थांबलं पण पाहिजे, कारण की आपण जर हे उद्या सगळं पुढे घेऊन जात असताना जर राज्याचं शेतकऱ्यांचं एवढं नुकसान जर त्याच्यात होणार असलं तर त्याचा सुद्धा विचार जबाबदारीने आम्ही करण्याचं काम होतं. बरं, पत्रकार परिषद तुमची पुणतांब्यामध्ये झाली होती, त्यावेळी तुमच्या कमिटीने ठरवलं होतं की मुख्यमंत्र्यांना भेटायचं, त्यानंतर पुणतांब्यामध्ये यायचं, हा सगळा जो आहे तो पुणतांब्यातले जे कोणी गावकरी आहेत त्यांच्याशी आणि आलेल्या गावकऱ्यांशी चर्चा करायची, नंतर मुख्यमंत्र्याला कळवायचं. कोणी असं ठरवलं की तिथेच पत्रकार घेतली पाहिजे? तुम्ही, जयाजी सूर्यवंशी का गुट्टे? नाही, मुळातच मुख्यमंत्र्यांनी तिथं पत्रकार परिषद बोलवली, कारण मुख्यमंत्री जर सांगत नाही, आम्ही बाहेर येऊन काही सांगू ना, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला येऊ सांगितलं, हे नाही, मुख्यमंत्री स्वतःने मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांना आग्रह करून पत्रकार परिषद घ्यायला लावली त्या ठिकाणी, कारण एवढे मोठे शब्द देत असताना आम्ही जनतेत काहीतरी जाऊन सांगणं हे चुकीचं आहे. म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना तिथं पत्रकार परिषद घ्यायला लावली. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्यांना जे काही घोषणा करायची पत्रकार परिषदेमध्ये अधिकृत केली आणि त्यामुळे तिथं पत्रकार. मग हे असं ठरलं तर मग पुन्हा तिथे पत्रकार परिषद घ्यायची काय गरज होती? कुठे जिथे मुंबईमध्ये तुम्ही ठरवलं होतं की पुणतांब्यामध्ये येऊन मुख्यमंत्र्यांचा निर्णय सांगायचा. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे निर्णय, मुख्यमंत्र्यांनी राज्यांनी बघायला पाहिजे की मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय दिला. उद्या आम्ही जर समजा तिकडं आलो, मुख्यमंत्र्यांना आम्ही जर तिकडं जाऊन जर आम्ही मी मुख्यमंत्र्यांना समोर सांगितलं, मी आता जर तुम्ही मिनिट्स ऑफ मीटिंग जर बघितले तर तिथं मुख्यमंत्र्यांना आम्ही 1 दिवसाचा वेळ मागितला होता, परंतु मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असं होतं की मला वेळ, आता मी तुमची ही दुसरी मीटिंग आहे, मी तुम्हाला 4-4.5 तास देतोय आणि वारंवार, मग मलाही जमलं पाहिजे. उद्याचा पूर्ण दिवस मी इथं नाहीये, पूर्ण माझा शेड्यूल बिझी आहे, मग मला परत कधी जमतंय त्या हिशोबाने मीटिंग होईल. कारण तुमचं जर म्हणणं आहे की तुम्ही बोलायला तयार आहे, माझं म्हणणं मी पण बोलायला तयार आहे, आणि म्हणून आपण कुठेतरी, मग मला जर वेळ नसेल तर हे चुकीचं होईल मग. आणि म्हणून त्या दिवशी तिथं आपण बैठक घेतली, कारण की 1 दिवसाचा वेळ म्हणजे खूप आहे. राज्यामध्ये संप म्हणजे हा अगदी जागतिक पातळीवर तुम्ही जर बघितलं तर एवढा मोठा शेतकऱ्यांचा संप कधी झाला नाही, परंतु हा संप होत असताना त्याला यश पण मिळालं पाहिजे आणि त्याला गालबोट पण लागायला नको, कारण गालबोट जरी लागलं तरी तो आमच्यासाठी दुःख आहे. या राज्यातले समजा 4-2 लोक जाऊन जर यश मिळत आहे याला, तरी ती बाब चांगली नाहीये. मग या सगळ्या गोष्टीचा विचार करून हा सगळा निर्णय झालेला आहे. मतभेद होते पत्रकार परिषदेत बसण्यासाठी तुमच्या कमिटीमध्ये? म्हणजे मतभेद तुमच्या कमिटीमध्ये मतभेद होते, काहींचं म्हणणं होतं की पत्रकार परिषद इथं नको घ्यायला. नाही, तसं मुळात आणि संप पण मिटवायला नाही. मुळात विषय असा आहे, मतभेद वगैरे काही नव्हते आमचे. ज्या वेळेला आमच्यातले एक जे डॉक्टर अजित नवले जे आहेत ते मुळात ते तिथं थांबलेले होते, ते कोर कमिटीत जरी नव्हते ते थांबलेले होते. हरकत नाही ना, तो माणूस तिथपर्यंत आला, थांबला, त्यांना आम्ही मध्ये बोलावलं, परंतु त्यांची भूमिका एकेरी होती. त्यांची भूमिका चुकीची किंवा काय असं मी म्हणणार नाही, परंतु काय आहे की ज्या वेळेला आपण बसून काही निर्णय घेतो
तर आपल्याला कुठेतरी थोडंसं फ्लेक्झिबिलिटी सुद्धा द्यावंच लागते ना. जर मुख्यमंत्री जर तुमच्या एवढ्या मागण्या पूर्ण करतायत आणि तुम्हाला संप पुढे न्यायचा आहे, ठीक आहे ना, 2-3 गोष्टी झाल्या नाही त्यात. जर तुमच्या 6-7 मागण्यापैकी जर तुमच्या 3-4 मागण्या पूर्ण होत्या, आणि महत्वाच्या सगळ्यात महत्वाच्या ज्या मागण्या होत्या ते 2 होत्या, कर्जमुक्ती आणि दुसरी म्हणजे हमीभाव. ह्या जर मागण्या पूर्ण होत असतील, आणि त्याच्याबरोबर दुधाची आहे, कारण दुधाचं बरंचसं नुकसान झालेलं लोकांचं, दुधाची पण आहे त्याच्यामध्ये, या सगळ्या ज्यावेळेला पूर्ण होत असताना कुठंतरी आपण थोडंसं मागं पुढं मला वाटतं व्हायला पाहिजे. आणि ते जर आपण संप लावून धरला आणि उद्याच्या काळामध्ये दुसऱ्या दिवशी ताबडतोबीनं जर कुठं काही घटना घडली, नुकसानी झाल्या, आता काही 100 कोटीचे नुकसान जर झाले, ट्रक जाळायला लागले लोक, आंदोलन हातात राहणार नाही. मग आंदोलक म्हणून मला सुद्धा या गोष्टीची त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं होतं, आणि म्हणून त्या ठिकाणी तो निर्णय घेण्यात आला. तुमच्या आमदार कोल्हे जे आहेत त्या तिथे उपस्थित तुमच्या स्वागताला होत्या असं काही सदस्यांचं म्हणणं आहे. हा योगायोग होता का नियोजित होता? मुळात तुम्ही जर मीटिंगचा जर रिव्ह्यू बघितला तर आमच्या आमदार जे आहेत त्यानंतर आले, आणि त्याची आम्हालाही कल्पना नव्हती. आणि मतदारसंघाचे आमदार म्हणजे ज्या मतदारसंघात हा संप चालू आहे, मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांना तिथं बोलवलं, ते हजर होते. सूर्यवंशी, जयाजी सूर्यवंशीचं म्हणणं आहे की हा संप तुम्ही मागे घेतला, नाही, जयाजींनी नाही. जयाजी सूर्यवंशीचं मी काल टीव्हीवर बघितलं. मला तर असं वाटतं की जयाजी सूर्यवंशी त्यांनी जे ताबडतोबीनं थोडंसं घाईघाईनं जे सगळं लोकांमध्ये जाऊन सुरुवातीचं सकाळचं त्यांचं स्टेटमेंट बघितलं तर थोडंसं वेगळं होतं, की जे आम्ही आज पण बोलतोय ते होतं, आणि नंतर ते बदललं. आता ते बदललं म्हणजे त्यांच्यावर तो प्रेशर तयार झाला राज्यातून. मला असं वाटतं की लोकांना आपण ती गोष्ट सांगितली पाहिजे. हे तमाम शेतकरी जे संपावर जाणार आहे, या लोकांचं सुद्धा आपण कुठेतरी यांची सिक्युरिटी बघितली पाहिजे. जरी तो टेम्पो आहे, त्या टेम्पोमध्ये लोक पुढे जात असतील, त्यांना ती गोष्ट लक्षात येत नसेल, कारण कोणी पण भडकून देऊ शकतं. मुळात खूप लोक याच्यामध्ये आमची अपेक्षा होती की साधारण 60 to 65% आपल्याला हा संप ज्या पद्धतीने आम्ही प्लॅनिंग केलं होतं, परंतु हा जवळपास हाईक झाली, म्हणजे अगदी 75-80% हा संप पोहोचला. आणि म्हणून त्याच्यामध्ये काय होतंय, मी जे तुम्हाला आधी सांगितलं की वेगळ्या वेगळ्या लोकांचं वेगवेगळं मत आहे, आणि मग जर जयाजी सूर्यवंशीच्या त्यांच्यावर बितायला लागली आणि मग ते वेगळं बोलायला लागले. मला एक सांगायचं की संबंध शेतकऱ्यांना ज्यावेळेला आपण बरोबर घेऊन चालतो, जर न्यायाच्या भूमिकेसाठी चालतो, त्यांच्याकरता चालतो, तर त्याच्यामध्ये मला शेतकऱ्यांना म्हणजे प्रामाणिकपणे म्हणावंसं वाटतं की गेल्या 2 महिन्यापासून मुळात संपाची कल्पना जी आहे त्या ज्यावेळेस आपण संप करतो, ज्यावेळेस संपाची सुरुवात केली 3 एप्रिलला आपण पुणताम्यामधून संपाची हाक दिली, परंतु त्या संपाचं जे स्वरूप हे ज्या वेळेला आपल्याला सविस्तर पूर्ण राज्यामध्ये ज्या वेळेला आपल्याला पसरवायचं, तर त्यावेळेला ती मेहनत, ते घेतलेले कष्ट, ज्या आम्ही लोकांकडे गेलो, लोकांना सांगत होतो, जिल्ह्यामधून आम्ही लोक गोळा करत होतो, आणि त्यावेळेला काही लोक आमची चेष्टा केली, काही लोक आमच्या बरोबर आले. या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन आपण पुढे चाललो. आणि मग हे करत असताना वेगवेगळ्या जिल्ह्यातले वेगवेगळ्या विचाराचे लोक आहेत, याच्यामध्ये थोडंसं ट्रॅक्शन राहणार ना. मूळ उद्दिष्ट आपला काय होता की आपल्याला न्याय मिळाला पाहिजे. आता मुळात जर तुम्ही बघितलं तर सुरुवातीच्या काळामध्ये बऱ्याच लोकांना असं वाटत होतं, अरे नाही, कर्जमाफी जरी झाली तरी चालेल, परंतु काही लोक असे होते की कर्जमाफी होऊन जमणार नाही, तुम्हाला हमी भावाचं काय, हमी भाव हा महत्वाचा विषय आहे, हमी भावाचं काय करणार, कर्जमुक्तीवर आपल्याला थांबायचं नाही, आपल्याला हमी भाव पण मिळावा लागेल. मग मला असं वाटतं कर्जमुक्तीचा विषय मुख्यमंत्र्यांनी कव्हर केला, हमी भावाचा केला, त्याच्यानंतर तुम्हाला दुधाचा विषय कव्हर केला, बाकीचा जो पेन्शन योजना जी आहे तर त्याच्यात PF ची योजना लागू करण्यासंदर्भात त्यांनी सांगितलं. मग एवढे निर्णय, अजूनही निर्णय घेतले त्यांनी, आता ते तुम्हाला त्यांनी सांगितले ते पेपरला. बरं, हे सगळं तुम्हाला खूप चांगले निर्णय झाले, तुम्हाला तुमच्या संपाला यश आलं, तरी देखील तुमच्या मनात अपराधीपणाची भावना का आहे की तुम्ही जनतेपासून लपता आहात सगळे? नाही, का तुमच्या अपराधी, तुम्हाला वाटतं का तुम्ही अपराध केलाय म्हणून? आम्हाला अजिबात त्या ठिकाणी वाटत नाही आम्ही अपराध केला म्हणून, परंतु मी जे वारंवार तुम्हाला सांगितलं की राज्यातली एवढी आहेत लोक, कुणीतरी कोणाला तरी भडकून देणं, काहीतरी सांगणं, मला माहिती आहे की घेतलेली भूमिका आपली बरोबर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ती सुद्धा लोकांना समजणार आहे. प्रामाणिकपणे आम्ही काम केलं त्या ठिकाणी. एवढं काम करून असं कधी होणार नाही, कारण असं जर समजा शेतकऱ्यांनी जर आम्हाला वेड्यात काढलं, आम्ही जर हे केलं, जबाबदारी कोण घेईल मला सांगा ना. पुढच्या होणाऱ्या परिणामाची जबाबदारी कोणी घेतली असती? संप आपण 7 दिवस चालवला, 10 दिवस चालवला, संप चालवण्याबद्दलचं आमचं दुमत काहीच नाही त्याच्यामध्ये, परंतु संप चालवत असताना मी जे तुम्हाला म्हटलं की ह्या संप चालवत असताना याची जबाबदारी असते. आम्ही आंदोलन केले ना, मी आंदोलनातून तयार झालेला माणूस आहे, मी वारंवार आंदोलनं केलेत,
पण आंदोलन होत असताना आम्ही नेहमी ही काळजी घेतली की अरे आंदोलन हाताच्या बाहेर जायला नको, आंदोलनामध्ये कोणीतरी येऊन आपल्याला टार्गेट करून काहीतरी त्याच्यामध्ये करायला नको, आणि म्हणून ही काळजी आपल्याला, आणि व्यापक आंदोलन आहे. कोल्हापूरला काय चाललं, सोलापूरला काय नाही, चाललं, माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही तुम्हाला. नाही, सांगा. अपराधीपणाची भूमिका का वाटते की तुम्ही जाताय, जनतेपासून दूर आहेत, तुमचे नॉट रिचेबल आहेत, फोन लागत नाहीत, कुठलाही कमिटीचा सदस्य पुढे यायला तयार नाही, का वाटतंय तुम्हाला की आपण काहीतरी अपराध केलाय ना आपण दूर राहिलं पाहिजे या सगळ्यापासून? नाही, अपराध मुळात केलाच नाही, परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की या सगळ्यामध्ये वेगवेगळे मत आहेत. ज्या वेळेला तुम्ही लिडरलेस मुवमेंट कॅरी करताय त्यावेळेला निश्चित त्याच्यामध्ये कुठंतरी, ज्या वेळेला लिडर्स आणि कार्यकर्ते ही ज्यावेळेस भूमिका असते त्यावेळेला कार्यकर्त्यांना सांगता येतं आपल्याला, तुम्ही ही विषय असा आहे की ही मुवमेंट अशी आहे की ती आपण कॅरी करताना सगळे लोक आहेत त्याच्यामध्ये, आणि आपण काही लिडर नाही, आपण त्यांना सांगायचं नाही हा निर्णय घेतला. परंतु याच्यामध्ये आता काही लोकांचं म्हणणं आलं तुम्ही कोण सांगणार आहे, तुम्ही कोण जाणार आहे, नाही, ज्यावेळेला मुवमेंट उभी केली त्यावेळेला लोकांनी म्हणायला पाहिजे होतं, जे लोक आज म्हणताय, सबंध लोक म्हणत नाही तुम्ही कोण, हे सगळे लोक काय म्हणत नाही, परंतु जे लोक म्हणतायत की तुम्ही कोण, तर मला त्यांना असं प्रामाणिकपणे प्रांजळपणे सांगायचं की बाबा हो, आपण शेतकऱ्यांकरता हे काम करतो आहे, आणि याच्यात जर न्यायाची भूमिका पुढे येणार असेल राज्य शासनाकडून तर 100% आपण काही प्रमाणामध्ये त्या गोष्टी आपण मांडल्या पाहिजे. कारण की आपण फक्त संप, म्हणजे फक्त संप करणं याचा उद्दिष्ट याच्यात वेगळा दिसतो. ज्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही संप केला त्या शेतकऱ्यांना तुम्ही केलेलं तह पटला नाही, असं का बरं घडलं? नाही, कदाचित त्यांना अजून ती भूमिका कळलेली नसेल की मुख्यमंत्री साहेबांनी काल काही ठिकाणाहून सांगितलं, परंतु तरी सुद्धा त्याच्यामध्ये काय होतं की काही लोकांना हौस आहे, अरे संप मिटला यार, संप मिटला, हे संप चालू राहायला पाहिजे. आता त्यांचं त्याच्यात राजकीय डाव असतील, संप चालू ठेवा, संप चालू नाही ना, ही भूमिका घेऊन आम्हाला नाही चालता यायचं. उद्या जी ही सगळी परिणाम, मी सामान्य शेतकरी असं म्हटलं, सामान्य शेतकरी सुद्धा आज पण दूध विकत नाही आहे तुमच्या पुंतांबा गावामध्ये, सामान्य शेतकरी आजही रस्त्यावरती आहे असं लोकांचं म्हणणं आहे. बरोबर आहे तुमचं म्हणणं, ह्यात राजकीय लोक पण आहेत, यात काय वाद नाही, परंतु का असं वाटलं सामान्य शेतकऱ्याला, का वाटत नाही त्याला की जावं भाजी विकावी, किंवा त्याला असं का वाटतं की तुम्ही केलेलं चूक तुम्ही आहे? म्हणता त्या गोष्टीला मी थोडासा हे नाही, मी आता काही लोकांची चर्चा केली तर ते लोक ते आमच्या भूमिकेशी मान्यता आहे त्यांची. काही लोक आता त्यांनाही अडचण व्हायला लागलेली आहे, दूध किती दिवस ठेवायचं, आपण 10 लिटरवाल्याची आपण गोष्ट करू राहिलो, पण ज्यावेळेस 100-200 लिटर दूधवाला आहे त्याची निश्चित त्या ठिकाणी अडचण झालेली. हो नाही, नुकसानीचं मी म्हणत नाही, ही नुकसान मी नाही म्हणत, मी तुम्हाला उलट या नुकसानीपेक्षा मी काय सांगतोय की जर कुठं जर काही दंगा झाला, आमच्या नावाखाली जर कुठं काहीतरी कुणीतरी काहीतरी केलं तर ही जी नुकसान आहे, ही नुकसान कशी भरून? जयाजींना वाटतं की चूक झाली त्यांची, त्यांनी जनतेची माफी मागितली, ते पुन्हा आंदोलनात यायला तयार आहेत की माझी चूक झाली, असं कधी तुम्हाला वाटतं की तुम्हाला? नाही, मला असं वाटणार नाही, कारण की ही सगळी गोष्ट जबाबदारीची आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे की जो संप आम्ही चालू केला होता, किसान क्रांती म्हणून आम्ही जो संप चालू केला होता, तो संप आम्ही मागे घेतलेला आहे. मग त्या ठिकाणी जर जयाजीरावांना वाटत असेल की आता कुणीतरी ते किसान सभेचे जे नवले आहेत त्यांचं म्हणणं आहे की नाही संप चालू आहे, तर किसान सभेच्या नवलेंना जर असं वाटत असेल की त्यांना संप पुढे हे करायचं तर त्यांच्या ते काही किसान सभामार्फत ते चालू शकतं, जयाजींना सपोर्ट करायचं ते करू शकतं, कोणी करू शकतं ना. ज्या वेळेला तुमची कोर कमिटी आहे, कोर कमिटीमधून कोणाला त्यांना सपोर्ट करू शकतं ना. मला एक म्हणायचं की 70% यश आम्ही जर मिळवलं आणि त्याच्यामध्ये कोणाला तरी 100% यश मिळवायची जर धमक असेल आणि ते जर संप करत असेल, लोक त्यांच्या मागे पाठिंबा आहे, तर त्याच्यामध्ये पाठिंबा मी म्हणणार नाही, पण त्यात वाईट वाटायचं काही कारण नाही ना. मला वाईट वाटायचं काय कारण, जर त्यांना जर 100% नाही मिळत. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, सगळे राजकीय पक्ष असतील किंवा सगळ्या संघटना असतील राज्यातले जे शेतकऱ्यांसाठी जे काम करताय, मला यांचा सन्मानपूर्वक मला यांच्या बाबतीत तुम्हाला असं सांगायचं की वारंवार बऱ्याच वर्ष अगदी शरद जोशी साहेबांपासून शेतकऱ्यांसाठी लढा दिला या माणसाने, भरपूर मोठा लढा दिला, सगळ्यांनी लढा दिला. परंतु कुठेतरी ज्यावेळेला संघटना म्हणा, पक्ष म्हणा, हे ज्यावेळेला वेगवेगळ्या फ्रंटवर मोर्चे घेतात, वेगवेगळ्या फ्रंटवर आंदोलन करतात, जसं आता मध्ये सगळ्या पक्षांनी शेतकऱ्यांसाठी प्रयत्न केला असं नाही, मी म्हणणार नाही. काँग्रेसवाल्यांनी संघर्ष यात्रा काढली, त्याच्यामध्ये आमचं दुमत नाही, त्यांचं त्याच्यामध्ये इंटेन्शन चांगले होते की शेतकऱ्याला नाही मिळालं पाहिजे, ठीक आहे, ते विरोधी पक्ष म्हणून त्यांची जबाबदारी. त्याच्यानंतर शिवसेनेने आता मोहीम चालू केली,
त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांसाठी काम करायला चालू केले आहेत. एका बाजूला राज ठाकरेंनी सुद्धा आता काहीतरी 3-4 दिवस 4-5 दिवसापूर्वी मग हे सगळे लोक वेगवेगळ्या फ्रंटवर काम करताय. हे शेतकऱ्यांसाठी काम करताय जरूर, परंतु कुठंतरी एक सगळे लोक ज्यावेळेस याच्यात उतरले आणि मग ही मुवमेंट पुढे चालली. ह्या सगळ्यामध्ये या सगळ्यांना आता महाराष्ट्रामध्ये वातावरण जे आहे ते ढवळलेलं आहे आणि त्यामुळे संघर्ष यात्रेला हे श्रेय मिळू नये म्हणून तुमची एक फळी सरकारनेच उभा केली, तुम्हाला आंदोलन करायला लावलं आणि त्यांना श्रेय जाऊ नये म्हणून हे तुम्ही सगळं आंदोलन केलं आणि शेवटी मॅनेज झाला. नाही, संघर्ष यात्रेला यश नाही मिळू म्हणून आमचा तो रोल असायचं काही कारणच नाही. आता संघर्ष यात्रा असेल, राजू शेट्टींचं हे असेल किंवा बच्चूभाऊ कडूंचं असेल किंवा मग इतर, मी सांगतोय ना सगळे आजपर्यंत नाही 82 पासून लढा चालू. त्यासाठी तुम्हाला उभा केलं या सगळ्यांना श्रेय मिळू नये म्हणून? नाही, मला कोणी उभं करण्याचं काही कारण नाही ना. आरोप करणाऱ्यांना आरोप करणारच आहे नव्हते. आरोप करणाऱ्यांना आपण म्हणू शकत नाही ना तू हे बोलू नको. ज्या वेळेला आपण म्हणजे वेन वी आर इन इंडिपेंडेंट कंट्री, यू कांट से एनीबडी तुम्ही थांबा, तुम्ही काही करू नका, हे नाही. आम्हाला याच्यातून आमचा जो उद्दिष्ट होता की आम्हाला एक स्मार्ट फार्मर पाहिजे होता, वन हू कॅन बिल्ड अप प्रेशर ऑन गव्हर्नमेंट, असा एक आम्हाला स्मार्ट फार्मर पाहिजे होता. आणि तो राज्याला आम्ही दाखवून दिला, राज्य शासनाला दाखवलं, भारताला दाखवलं पूर्ण का नाव वी फार्मर्स आर स्मार्ट. आम्ही सुद्धा कधीतरी आम्ही जर हाक दिली संपूर्ण राज्य आम्ही एकत्रित करू शकतो. आणि म्हणून हे आपण ज्यावेळेस राज्याला दाखवायचं होतं हे दाखवलं आपण. आणि त्याच्यातून कुठेतरी सरकार 4 पावलं मागे जाऊन आपल्या मागण्या मान्य 1.5 वर्षापासूनची कोंडी सरकारची. सरकार म्हणत नव्हतं, सरकार कर्जमाफी बद्दल बोलायला तयार नाही, हमी भावाबद्दल बोलायला तयार नाही. मग 1.5 वर्षाची कोंडी आपण त्या ठिकाणी फोडली. पण कुणीतरी काहीतरी गैरसमज करून देत असेल आणि लोक चिडत असेल तर माझी संबंध राज्यातल्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि असं आपल्यासाठी लढताना जर आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीने जर परत पुढे स्टेटमेंट करायला लागलं तर भविष्यात या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भूमिकेसाठी लढायचं का? बरोबर आहे. तुम्ही बीजेपी असण्याचं म्हणजे तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते असण्याचं या सगळ्यामध्ये कुठे तुम्हाला अडचण झाली असं वाटतं का आता सगळ्या या निर्णयामध्ये? मला सुरुवातीला थोडीफार अडचण झाली नाही असं नाही. शेवटी पक्षाचा जो विषय असतो की बुवा तुम्ही काय करताय की कसं, पण मी एक त्यांना स्पष्ट सांगितलं भारतीय जनता पक्षाने मला काय अडलं काय ठेवलं काय मला ते नाही. मी लढा देणार. मी उद्या सुद्धा मी आता या तुमच्या कॅमेऱ्याद्वारे मी सांगू शकतो मी भविष्यात सुद्धा सरकारच्या विरोधात लढा कोणाशी देणार आपण, आपली लढाई कोणाशी असणार, हट्ट कोणाकडे करतो आपण. आंदोलन म्हणजे हा स्पष्ट हट्ट आहे, प्रत्येकाने केलेला हट्ट असतो. हट्ट हा आई वडिलांकडेच करावा लागतो. ज्याला अधिकार आहे त्याला हट्ट करावा लागतो. मग माझी लढाई नेहमी आहे, मग ती भारतीय जनता पक्षाचीच आहे. जोपर्यंत भारतीय जनता पक्ष सरकार तोपर्यंत मी लढणार भारतीय जनता पक्षाबरोबर. याची अडचण झाली तुम्हाला पण पक्षात? नाही, मी अडचण करू संप मागे घेताना नाही, संप मागे घेण्यातही नाही. दबाव होता? नाही. दबाव काय? पक्षाचा दबाव होता तो? अजिबात. मी दबाव जर असता तर मी पहिल्यापासूनच दबाव मान्य करत नाही. आणि मी तुम्हाला सांगतो की पक्षाने आमची हकालपट्टी केली काय, पक्षाकडे मला मागायचं काय? जर मला निवडणूक लढवायची नाही, मला जर पक्षाचं पद नको तर मला पक्षाकडे मागायचं काय? फक्त पक्षाचा विषय कुठे येतो की ज्या वेळेला मी भारतीय जनता पक्षाचा प्रचार केला म्हणून मी पक्षाचा, याच्यापूर्वी मी वेगळ्या पक्षात होतो. पक्ष म्हणून मला राजकारण, माझ्याकडे कुठलंही पद नाही, कुठलंही राजकीय पद नाही माझ्याकडे. आजही तुम्ही चौकशी करा, कुठलंही राजकीय पद. तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते आहात? मी बीजेपीचा कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा मला तर असं वाटतं की असं सोयीस्कर जास्त ठरेल की माझी विकास आघाडी आहे कोणता आणि मला काम करायचं. तुम्ही बीजेपीचे आहात का नाही? नाही, बीजेपी सध्या हो, येस सध्या मी बीजेपी मध्ये आहे. बरोबर. कोल्हे तुमच्या संपर्कात होत्या दिवसभर? नाही, दिवस मीटिंगच्या वेळेस नाही. कोल्हे संपर्कात माझ्या अजिबात नव्हत्या. फक्त त्यांना ज्या वेळेला समजलं की मीटिंग लागतीये त्यावेळेला त्यांच्या पीएचा फोन आला की भाऊ मीटिंग लागते. मी म्हटलं हो येस. आणि संपूर्ण याच्यामध्ये ज्या तुम्ही मिनिट्स ऑफ मीटिंग जर बघितले, तुम्ही रिवाईव्ह करा, तुम्ही बघा, याच्यामध्ये मी जिथं मान्य नाही तिथं मान्य नाही असंच बोललेलो आहे मुख्यमंत्री साहेबांना. हे उगाच काहीतरी मग पहिली मिटिंगच आमची अयशस्वी व्हायचं काय कारण? नाही ना, गोष्टी मान्यच नाही ना तुमच्या. आणि मला भारतीय जनता पार्टीकडून काय लागतं मला आज काढलं त्यांनी, मला त्याचं काही फिकीर नाही. मला मुख्यमंत्री म्हणाले की त्यांना कळालं मीडियाद्वारे की तुम्ही तिथे जाताय, तुम्ही मीडियाला सांगता की आम्हाला मुख्यमंत्र्यांचा निरोप आहे. नेमकं खरं काय? नाही, याच्यामध्ये असं आहे की सरकारने जे सांगितलं की आम्ही सकारात्मक आहोत,
आम्ही सकारात्मक आहोत. सकाळपासून आम्हाला विषय कोणता त्यांचा की आम्ही सकारात्मक आहोत. मला कोणी तर निरोप वाटतं त्या दिला? दिवशी मी पुणतांब्यात सकाळी सुद्धा आलो आणि त्या दिवशी सुद्धा मी बोलत होतो, कारण की या सगळ्या गोष्टींचं ज्या वेळेला मी बघितलं की आंदोलन कशा पद्धतीने चाललंय, की ज्या वेळेला आपण ही मुवमेंट चालवतोय, ही मुवमेंट चालवत असताना संपूर्ण राज्यामध्ये मुवमेंट चालली आहे आणि आम्ही काय कोणी कॉर्पोरेटर्स नाही ना हो, की आमच्याकडे एक पी आहे, आमच्याकडे एक ऑफिस आहे, आमच्याकडे अमकं आहे. तर सगळे शेतकरी निघालेत. सिस्टम कुठं नाही ना हो. मग सगळे फोन मी अटेंड करा, पोस्टर आपण लावून द्या, आपण सगळं करा, खर्च आपण करा, सगळं आपण करा. आणि मग याच्यामध्ये कुठंतरी ज्या वेळेला थोडीशी भीती वाटायला लागली की अरे संप बिघडू शकतो, संप वेगळ्या वाटेला सुद्धा जाऊ शकतो आणि सरकार तर चर्चेला बोलवतंय. सरकारची उद्या बॉडी लँग्वेज बदलायला नको. सरकारने जो प्रेशर आपण तयार केलाय, हा प्रेशर आपला कोणी कमी निरोप पाठवला महाराष्ट्राला कळू द्या. तुम्ही पाठवला का मुख्यमंत्र्यांनी पाठवला? नाही, निरोप तर मुळात तुमच्याकडून आम्हाला ऑफिशियली जरी निरोप नाही मिळाले, परंतु तुमच्या सगळे चॅनल्स वारंवार सांगत होते, वारंवार की आम्ही चर्चेला तयार. आणि मुख्यमंत्र्यांनी आदल्या दिवशी प्रेस घेतली. मुख्यमंत्री म्हणतात तुम्हीच फोन केला की आम्ही येतोय. मुख्यमंत्री म्हणले तुम्ही कधीही रात्रीपर्यंत या. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला अगदी म्हणजे आमचा पहिला ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितलं की आम्ही येतोय, मग त्यांनी सांगितलं ना की रात्र तुम्हीच संपर्क केला. नाही संपर्क तर मुळात बरोबर ना, चर्चा मुळात त्यांचाही आम्हाला कॉल होताच ना. हे जाहीर त्यांनी पत्रकार परिषद सांगितलं. हे व त्यांनी मला कॉल केला मी सांगण्यापेक्षा त्यांनी पत्रकार परिषदमध्ये जाहीरच सांगितलेलं होतं. आणि मग ही सगळी परिस्थिती बघता मग आपण तो निर्णय घेतला की आपण आणि मुळात असं नाही ना, त्या मिटिंगमध्येच काही होईल असंही पण नव्हतं ना. त्या मिटिंगमध्ये जर आम्हाला जर वाटलं असतं की निर्णय काय व्यवस्थित झालेले नाही, आम्ही परत बाहेर आलो असतो. संप सुरू आहे का बंद आहे? नाही, किसान क्रांतीनी जो संप 3 एप्रिलला घोषित केला आम्ही, तो संप आम्ही माघारी घेतलेला आहे. सगळ्या याच्यामध्ये मी डिनाय केलं. जर कोणाला जर पुढे जाऊन काही दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज मधून किंवा दुसऱ्या एखाद्या संघटनेतून किंवा एखाद्या पक्षातून संप चालवायचा असेल तर त्याला आम्ही काही म्हणू शकत. आमचा संप आम्ही मिटवलेला आहे. या 2 दिवसामध्ये तुम्हाला काय अनुभव आले या सगळ्यानंतरचे? नाही, या 2 दिवसामध्ये मला असं वाटतंय की लोकांनी अजून सुद्धा या गोष्टी म्हणजे गांभीर्यानं समजून घेतल्या पाहिजे की काय. मला तर मुळात एक गोष्ट याच्यात म्हणजे आपल्याला प्रामुख्यानं सांगावीशी वाटते की लोकांनी विचार करायला पाहिजे शेतकऱ्यांनी. तर खरं काय उगाच टेम्पो चाललाय आपण चाललोय हे नको व्हायला पाहिजे. याच्यात विचार झाला पाहिजे ही सगळ्या बाजू बघितल्या पाहिजे की ही जी माणसं बोलतायत याचं काय, उद्याच्या होणाऱ्या परिणामाचं काय. एक माणसाचा मृत्यू झाला, त्यांनी आपण ठीक आहे आपण सांगितलं मुख्यमंत्र्यांना, त्यांनी रिलीफ दिली. अरे असे जर 10-15 माणसं गेले तर काय, त्यांच्या फॅमिलीचं. एका बाजूला आपण शासनाला काय सांगतोय की अजून किती आत्महत्या व्हायची आपण वाट पाहणार असेल, मग दुसऱ्या बाजूला आपल्याला सुद्धा ती गोष्ट विचारात घ्यावा लागेल. अजून किती लोक मरायची आपण वाट पाहतोय, मग आपण संप माघारी घेणार. अजून किती जाळपं होण्याची आपण वाट पाहतोय आणि मग संप माघारी घेतोय. अजून किती लोकांची हाल होण्याची आपण वाट पाहतोय, मग संप माघारी घेतोय का. या दोन्ही गोष्टींचा विचार आम्हाला करावा लागेल. मान्य आहे आम्हाला 100% न्याय आम्हाला मिळाला नाही, परंतु कुठंतरी 60-70% न्याय मिळाला. 1.5 वर्षापासून सगळे पक्ष असतील, सगळ्या संघटना असतील, ज्यांनी वारंवार प्रयत्न केले, परंतु इथपर्यंत सुद्धा शासन हललं नाही. ही भूमिका सुद्धा आम्ही कोणी म्हणून नाही तर शेतकऱ्यांची भूमिका म्हणून मला तर वाटतं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी हा त्या ठिकाणी निर्णय घेतला, कारण हा प्रेशर तयार झाला होता. याच्यामध्ये मला 100% एक आपलं सांगायचं, संप आपला यशस्वी झाला आणि यशस्वी होऊन सर्व प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळून संप माघारी गेला. तुम्ही पुकारलेला 5 तारखेचा जो महाराष्ट्र बंद आहे तो होतोय, त्यात तुम्ही सहभागी होणार? नाही, तो आमच्या आम्ही पुकारला 100%. आम्ही शेड्यूल्ड होतो अप टिल 7th. आम्ही सगळं शेड्यूल्ड केलेलं होतं. तो सगळा आमचा शेड्यूल होता. पण तो आम्ही आता संप माघारी घेतला म्हटल्यावर आम्ही त्याच्यात नाहीये, 100% नाही. आता कधी तुम्ही या सगळ्यांना सामोरे जाणार आहात किंवा तुम्हाला आता काय सांगायचंय महाराष्ट्राच्या जनतेला? तुम्हाला वाटतं की कुठे तुम्ही थोडंसं चुकलात आणि त्याबद्दल तुम्हाला या नाही, मला शेतकऱ्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनाबद्दल त्यांना काय बोलू? मी पहिलंच सांगितलं की मला या राज्यामध्ये ज्या वेळेला आपण एखादी कुठलीही गोष्ट असू, कुठलाही एक पक्ष असू, एका पक्षामध्ये भरपूर मतं असतात, पण ते एवढे सगळ्यांचे मतं घेत ते बसत नाही. त्याच्यात कमिटीज असतात, लीडर असतो. हे कुठेतरी विचार केला पाहिजे. ज्या वेळेला पूर्ण राज्याचं वेगवेगळ्या लोकांचं मत वेगवेगळं असू शकतो आणि कुणीतरी काहीतरी सांगून तिथं काहीतरी हे करू शकतं. पण मला एक महाराष्ट्राच्या जनतेला, माझ्या सन्माननीय मायबापांना मला या ठिकाणी एक गोष्ट प्रामुख्यानं सांगावंसं वाटते, विनंती करावंसं वाटते की आपण गांभीर्याने ह्या गोष्टीचा विचार करा. उगाच कुठेतरी काहीतरी म्हणजे आपण संप करायचा ह्या भूमिकेमध्ये आपण कायम राहू नये.
याच्यामध्ये आपण विचार केला पाहिजे. आपल्याला मुख्यमंत्र्यांकडून भेटलं काय? दुसरी गोष्ट, मुख्यमंत्र्यांनी त्यांनी जे डिक्लेअर केलंय ऑनस्क्रीन, त्यांनी डिक्लेअर केलंय, त्या गोष्टी जर झाल्या नाही तर किसान क्रांती परत एकदा त्यांच्या विरुद्ध लढायला तयार आहे. होईल असं वाटतं का तुम्हाला त्यांचे 100% आश्वासनं? कारण लोकांचं मत असं आहे की मुख्यमंत्री अभ्यास करणारे मुख्यमंत्री आहेत, मात्र हाती काय लागत नाही. नाही. तुम्हाला खूप विश्वास दिसतोय की खूप दरवेळी काही नाही, मिळेल. विश्वास काय आहे की ज्या वेळेला आतापर्यंत मागच्या मिटिंगला सुद्धा किंवा त्याच्या आधी बऱ्याच पक्षांनी केलं, सगळ्यात महत्वाचा विषय कोणता आहे की त्याच्यामध्ये त्यांनी त्याला डेडलाईन कुठलीच नाही ना. आम्ही करू, आम्ही पॉझिटिव्ह आहे, आम्ही हे करणार आहोत, आम्ही ते करणार आहोत. त्या डेडलाईन मध्ये नाही झालं तर पुन्हा हो, आंदोलन करा. 100%. माझं आजही आव्हान आहे सन्माननीय मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला, आणि त्यावेळेस मोठं व्यापक आंदोलन त्यावेळेस उभं केलं जाईल. आणि आजही मी म्हणजे 100% हे जर याच्यातून रिलीफ नाही मिळालं तर आम्ही परत एकदा किसान क्रांतीच्या याच्यातून आम्ही पुढे जाऊ. याच्यातून अजून मला एक गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते की मीडियामध्ये बऱ्याचशा गोष्टी, जसं जयाजीरावचं तुम्ही म्हटले की सेटलमेंट वगैरे, जयाजीरावच्या कोण कानात काय बोललं काय मुख्यमंत्री? बिलकुल नाही. त्यांनी फक्त मुख्यमंत्री तुमच्या पण कानात बोलले होते मुख्यमंत्री, नाही. जयाजीच्या कानात आणि तुमच्या पण कानात. जेवण जयाजीच्या समोर जेवण मला म्हटले ते जेवण करून जा. मी म्हटलं नाही सर, आम्ही जेवलोय. हीच एवढाच विषय आहे. त्याच्यामध्ये म्हणजे सेटलमेंटचा काही विषय नाही. ऑफ द कॅमेरा, मग ऑफ द कॅमेरा पण चर्चा होऊ शकते. जर मुख्यमंत्र्यांना आमच्या बरोबर काही बोलायचं तर तिथं कानात बोलायची गरज काय पडली? ऑफ द कॅमेरा चर्चा होईल. मुख्यमंत्री कानात बोलल्यामुळे तुम्हाला त्रास झालाय? नाही, जयाजींना झालाय तुम्हाला? नाही, मला तर वाटतं की मी जयाजी अण्णांच्या ह्या भूमिकेबद्दल बरं का, म्हणजे मला सिंपती आहे मला सगळ्यांबद्दल. संदीप गिड्डे जे आहेत आमचे, एवढं प्रचंड काम केलं या माणसाने, प्रचंड काम केलं. आणि रात्रंदिवस जागून वेळ बघितली नाही. आम्ही तुम्हाला सांगतो 6-7 वाजता काम जर सुरू केलं, आम्ही 4-4 वाजेपर्यंत जागे राहिलो, 4-4 वाजेपर्यंत काम केलं, 2 तास झोपलो, परत कामाला लागलो. राज्यभरात 1.5 महिन्यात पूर्ण राज्य पेटवायचं, पूर्ण राज्य तयार करायचं. या सगळे काम करत असताना माझ्या या सगळ्या संपूर्ण कमिटी, मी कोणालाच, संपूर्ण सगळ्या कमिटीने त्या ठिकाणी भरपूर काम केलं, खूप काम केलं. अजिबात नाही. ठीक आहे, आज ते कुणी म्हणत असेल कुणी जर त्याचं म्हणजे हे करत असेल, खंडन करत असेल, किंवा कुणी म्हणत असेल नाही ते धनंजय जाधवने केलं, ब्लेम घ्यायला कुणी तयार नसेल तर आय एम रेडी. ज्या वेळेला राज्याच्या शेतकऱ्यांसाठी आपण निघतो, व्हेन वी आर रिप्रेझेंटिंग द फार्मर, आणि आपल्याला वाटतंय का तो स्मार्ट फार्मर पाहिजे, मग तो स्मार्ट फार्मर, मग मी ब्लेम घ्यायला कोणाला जर वाटत असेल ना तर नाही. मला एक वाटतं की विचाराने आपण चाललं पाहिजे, गोष्टीला सामोरं गेलं पाहिजे. हरकत नाही 2 दिवस समजा मला उशीर झालाय लोकांच्या समोर यायला, परंतु समोर नाही येण्याची काही गोष्ट नाहीये. त्याच्यामध्ये काहीतरी प्रत्येक मुवमेंट विचार करून करावं लागते. प्रत्येक वेळेस रिस्क घेण्यात आपण रिस्क घ्यायची नाही. हे सगळे मला बघायचं होतं ना, रिॲक्शन्स मला बघू द्या ना, काय कोणाची रिॲक्शन्स काय, कोण काय करते. त्याच्यामुळे याच्यामध्ये तसं काही नाही. तर माझी प्रांजळपणे या राज्यातल्या शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे की आपण विचार करा. आपल्याला भरपूर काही मिळालेलं आहे. राज्याच्या शेतकऱ्यांना कुठल्या संपामध्ये कुणी जे पुकारलेलं संपाला त्यात सामील व्हायचं असेल तर त्याच्यात आमची कुठली हरकत नाही. आमचा जो संप आहे किसान क्रांती म्हणून आपण जो चालू केला, तर निश्चितपणे आपण त्या ठिकाणी तो संप माघारी घेतलेला. ज्यासाठी तुमची सगळी कोर कमिटी नॉट रिचेबल आहे. मला वाटतं तुम्ही सगळ्यांनीच असं ठरवलं होतं की जरा आराम करायचा किंवा सगळेच एकत्र नॉट रिचेबल झाले, परंतु तुमचे डोळे सांगतायत की तुम्हाला फारसा काय आराम मिळालेला दिसत नाही. कारण ते नाही, काल पूर्ण रात्र झोपलो मी, पूर्ण रात्र झोपलो. आणि तुम्हाला सांगतो की मला झोप लागते वेन आय एम नॉट गिल्टी. मी जर पाप केलं नाही ना तर मला झोप लागणार. मला घाबरायचं कोणाला काय काम. पण कसं असतं की प्रत्येक माणसाचा विचार वेगळा असतो, आणि विचारातून एखादं चूक पण करून बसेल. नको मला सामोरं जायचं नाही. म्हणजे मी जर काही बोलतोय तर समोरून रिॲक्शन येणार, मी प्रश्न करतोय समोरून प्रतिप्रश्न येणार, किंवा मी प्रश्नाला उत्तर देतोय त्याला प्रतिप्रश्न येणार. आणि एवढं काही म्हणजे उत्तर देण्यासारखं मी काय एवढा म्हणजे एकदम बनलेला चांगला नेता तर नाही. मी सामान्य कधी जाणार आहे? पुणतांब्याला जाईल मी आता. थोडंसं माझ्या मुलीचं ऍडमिशन वगैरे आहे, त्याच्यामुळे माझ्या मुलीचं ऍडमिशन्स वगैरे कारण मला त्याच्याकडे वेळ नाही मिळाला. म्हणजे अगदी ते ओबीसीचं सर्टिफिकेट मला तिचं बनवायला वेळ नाही मिळाला, आणि त्या लोकांशी माझा संपर्क पण नाही, तर त्याच्यामुळे मी तिथं वेळ देणार. जिथून आंदोलन उभा झालं ते गाव पुणतांबा, आणि पुणतांब्यातले कोर कमिटीचे एकमेव सदस्य धनंजय जाधव आपल्यासोबत होते. आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये काय घडलं तिथपासून आत्तापर्यंत त्यांना काय काय अनुभव आले हे सगळे एबीपी माझ्यासोबत शेअर केले आहेत. आणि त्यांच्या मते जो किसान क्रांतीनं पुकारलेला मोर्चा होता तो आता संप होता
तो आता मिटलेला आहे आणि त्यांनी सगळं जे आहे त्यांची जी भावना आहे ते एबीपी माझाकडे व्यक्त केली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद. तेव्हा संप यशस्वी ठरल्यामुळेच तो मागे घेण्यात आला आणि गरज भासली तर पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार आपण उपसू असं कोर कमिटी सदस्य धनंजय जाधव यांनी म्हटलंय.